त्या पद्धतीतून सेटअप डाउनलोड करता येतो तुम्हाला. किंवा त्याच्या साईडवरून पण काढता येईल तुम्हाला. त्याच्या साईडवरून काढायला सोपं आहे. आता GSM आपलं UMT सपोर्ट ऍक्सेस हे तुम्हाला डाउनलोड करावं लागतं. त्यामध्ये UMT सपोर्ट ऍक्सेस 2.1 UMT पहिले परचेस केल्यानंतर आपल्याला UMT डोंगल काल बघितलं आपण. त्यामध्ये आपल्याला एक डोंगल घ्यावं लागतं. पहिलं डोंगल घेतल्यानंतर सेटअप घ्यावं लागतं तुम्हाला. सेटअप ऑलरेडी आहे आपल्याकडे UMTचा. तर बाई असं सेटअप डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला डाउनलोड ऑप्शन मध्ये जायचं आहे. ज्या ठिकाणी सेटअप आहे आपलं UMT सपोर्ट ऍक्सेस 2.1 त्याला एक्सट्रॅक्ट करायचं आपल्याला. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर तुम्हाला सेटअप येईल त्याचं UMTचा. तर ज्यावेळेस आपण UMT घेतो पहिलं काय करायचं ना, UMTचा सेटअप डाउनलोड करायचं. कुठलं जरी सॉफ्टवेअर घेतलं आपण पहिल्यांदा सेटअप डाउनलोड करावं लागेल, इन्स्टॉल करावं लागेल. आहे का कोणाकडे UMT सॉफ्टवेअर कोणी करत? त्याच्याकडे जास्त काम आहे UMT आणि अनलॉक दोन्ही लागतात. कारण काही मॉडेल त्याच्यात होत नाहीत, काही मॉडेल त्याच्यात होत. तर UMT अगोदर अनलॉक टूल सांगतो तुम्हाला. अनलॉक टूल आता त्याच्या साईडवर जायचं आपल्याला unlocktool.com वर आणि त्याचं रजिस्टर करायचं. पहिलं तर ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला 3 महिने 6 महिने 1 वर्षाचं पॅकेज भेटतं. त्यामध्ये परत अनलॉक टूलचे USB ड्रायव्हर एक ऑप्शन असते मध्ये. की डाउनलोड केलं ऑल ड्रायव्हर्स त्याच्यामध्ये येतं. काल आपण ड्रायव्हर्स बघितलो घ्यायची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला अनलॉक टूलचे USB ड्रायव्हर्स डाउनलोड करता येईल. त्याला तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागतं. आणि UMT ला तुम्हाला डायरेक्ट डोंगल येईल. अनलॉक टूल जे आहे तुम्हाला दोघात पण युज करता येते. फायद्याचं घे. UMT करता येते शेअर आपल्याला नाही. तर अनलॉक टूल जर दोघात घ्यायचं असेल तर कमीत कमी त्याला 4 ते 5 घंट्याचा टायमिंग केला. म्हणजे 3 तासाचा होता. म्हणजे आपण जर इथे लॉग इन केलं तर खालच्या PC मध्ये चालू होत नाही. एका दिवशी कोणतं लॉग इन केलं तर खाली काम होतं. खाली लॉग इन झालं कमीत कमी 4-5 तास पुन्हा वेट करावं लागत. जर दोघात घेतलो तुमच्याकडे काम तर डेली येत नाही. 1 दिवसाला 2 दिवसाला 3 दिवसाला येत असेल. जर डेली बी येत असेल तर कस्टमरला आपण 2-4 घंटे सांगू शकतो. एकानंतर सकाळी ओपन केलं तर एका दुपार वापरायचं. दोघांचं फिक्स टायमिंग सांगा करून ठेवा. ज्यांना दुकान लवकर उघडते. आता कोणी सकाळी 7ला 8ला उघडते दुकान आणि कोणी 11ला 12ला उघडते. म्हणजे ज्यांना लवकर उघडते त्यांना सकाळी करायचं काम आणि ज्यांना दुपारून करायचं ते दुपारी. तर दोघात पण घेता येते. जर तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल एकमेकांमध्ये शेअर करू शकतात की घेऊ शकता. आणि UMT ला शेअर करता येत नाही कारण डोंगल आहे त्याचं. शेअर करायचं असं मग तिथल्या तिथे दुकान पाहिजे जवळपास. आजूबाजूला जर दुकान असलं तर दोघांमध्ये शेअर करू शकतो तुम्ही. तर UMT अनलॉक टूलचं सेटअप डायरेक्ट जाऊन डाउनलोड करायचे. जे काही लेटेस्ट सेटअप आहे ते करायचं. आणि UMT ला UMT किंवा UMT प्रो त्यामध्ये तुम्हाला पहिलं काय करावं लागेल. UMT सपोर्ट 2.1 आहे सध्या वर्जन त्याचं. ज्यावेळेस तुम्ही घेताल सपोर्ट ऍक्सेस सपोर्ट 2.1 ज्यावेळेस तुम्ही घेता 2.2, 3, 4 बी होऊ शकते भविष्यामध्ये. तर हे सेटअप घेतल्यानंतर आपल्याला सेटअप इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल कसं करायचं? डबल क्लिक करून नेक्स्ट करायचं. नेक्स्ट करायचं. आपला सेटअप इन्स्टॉल होईल आणि त्याचं सेटअप येईल आपल्याला डेस्कटॉपवर. आता बघा UMT सपोर्ट ऍक्सेस म्हणजे आपण सेटअप केलं. इथे आलं तर हे ओपन करण्यासाठी आपल्याला काय लागतंय. तुम्ही तुमच्या PC मध्ये ओपन करू शकत नाही कारण तुमच्याकडे डोंगल पाहिजे. आता इथे तिकडे काय होणार बघा. UMT मिसिंग म्हणते, स्मार्ट कार्ड मिसिंग म्हणते. तर आपण त्याला UMT जोडू.
चालू आपण लगेच. त्यामध्ये बघा, त्यामध्ये जसं आपण अनलॉक टूल मध्ये USB ड्राइव्ह डाउनलोड करता येते, तसं UMT मध्ये पण करता येते आपल्याला. त्याच्या साईडवर जाऊन आता हे त्याचं सपोर्ट ऍक्सेस आहे, ते डायरेक्ट त्या साईडवर घेऊन गेलं त्याला. त्याच्यामध्ये काय काय करता येतं बघा आपल्याला. USB ड्राइव्ह पहिलंच ऑप्शन आहे, त्याला ओपन केलं तर आपल्याला जेवढी USB ड्राइव्ह लागतील तेवढी सगळी इथं अवेलेबल आहेत सगळे. बघा, ZT आहे, कॉलकमचे आहेत, कॉलकम MTK आहे, त्यानंतर SPD आहे, सॅमसंग आहे, QC5 चे ड्राइव्ह म्हणजे कॉलकम ड्राइव्ह असते, मोटोरोला आहे, हे पण MTK चे ड्राइव्ह असते, LG चे, Intel चे, Huawei चे, जेवढे बी पाहिजे आपल्याला ड्राइव्ह तेवढे A to Z याच्यामध्ये आहे. इथून बी डाउनलोड करू शकतो आपण, दुसरे बरोबर वाटत नसेल, तुमच्या साईडून बरोबर वाटत नसेल. त्यानंतर ड्राइव्हची गरज आहे आपल्याला. ऑलरेडी आपण ड्राइव्ह घेतलेले. आपल्याला काय पाहिजे, सेटअप पाहिजे. आता ही एक सेटअप घेतलं तर चालणार आहे फक्त आपल्याला. अनलॉक टूल एक सेटअप आहे, एकच सेटअप आहे आणि त्याच्यामध्ये सगळं आहे. तर हे कसं आहे, वेगवेगळे दिले याच्यात. तसं एक मॉल असतं, का मॉल मध्ये सगळंच भेटतं आपल्याला, पण हे वेगवेगळे दुकान थोडक्यात. तर ह्याच्यामध्ये आपल्याला इन्स्टॉलर मध्ये जायचंय आणि ह्याच्यामध्ये बघा सेटअप दिसतील तुम्हाला. प्रत्येक CPU एक सेटअप आहे. तर त्यामध्ये काय काय डाउनलोड करायचं आपल्याला. बघा, पहिले सेटअप आपले हे युनिसोक, त्यानंतर सॅमसंग, त्यानंतर MTK, त्यामध्ये MTK2 म्हणून एक ऑप्शन आहे आता. त्यानंतर QC5, त्यानंतर हे GSM इंटरनॅशनल म्हणून आहे. तर असे 5 सेटअप आपल्याला डाउनलोड करावं लागतो. डाउनलोड कसं करायचं बघा. जर समजा आपल्याला QC5 पाहिजे, त्याच्यावर क्लिक करायचं, ओके करायचं आणि इथून स्टार्ट करायचं. बघा, जे घेणार आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे. तर इथून आपल्याला 5 सेटअप कुठले कुठले घ्यायचे परत एकदा सांगतो. GSM इंटरनॅशनल घ्यायचं, इंडियन नाही घ्यायचं, इंटरनॅशनल घ्यायचं, जरा ऑप्शन जास्त आहेत म्हणजे. त्यानंतर QC5 म्हणजे आपलं कुठला CPU आहे, कॉलकम CPU आहे. त्यानंतर MTK2 घ्यायचं याचं. आता MTK1 जुनं वर्जन झालंय, त्याच्यामध्ये MTK2 घ्या फक्त. त्यानंतर सॅमसंग मध्ये कुठला आहे 0.7 आणि युनिसोक म्हणजे SPD. आपल्याला टोटल सेटअप 5 सेटअप. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते सेटअप बघा. पहिला आहे GSM, त्यानंतर दुसरा आहे QC5, तिसरा आहे MTK वर्जन 2, त्यानंतर सॅमसंग मध्ये याच्यामध्ये जे कोणतं लेटेस्ट असेल ते घ्यायचं आपल्याला. त्यानंतर युनिसोक. किती सेटअप झाले आपले 5 सेटअप. हे 5 सेटअप आपल्याला काय करायचंय, डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल आता हे ऑलरेडी आपल्याकडे डाउनलोड केले सगळं. डाउनलोडची साईड आपल्या इथून ओपन दिसेल. आता डाउनलोड व्हायला वेळ लागेल, स्टॉप करू आपण, स्पीड कमी असल्यामुळे. ओपन फोल्डर, इथून जर ओपन फोल्डर केलं आपण तर सगळ्या फोल्डर मध्ये बघा ऑलरेडी डाउनलोड केलेलं आपल्याकडे जे आपले 5 सेटअप सांगितले ते ऑलरेडी इथं डाउनलोड केलेले आहेत. तर ह्याला एक्सट्रॅक्ट करायची गरज आहे का, सेटअप आला डायरेक्ट. त्याला आपल्याला एक्सट्रॅक्ट करावं लागेल. एक्सट्रॅक्ट करून आपल्याला काय करावं लागेल, त्याला कसं करायचं बघा. एक्सट्रॅक्ट 7zip मध्ये किंवा इथून विंडोवर मध्ये एक्सट्रॅक्ट.
एक इन्स्टॉल करावं लागतील. आता बहुतेक हे इन्स्टॉल डाउनलोड झाले व्यवस्थित. सेटअप बिल आपलं असं त्याला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल केल्यानंतर एक सेटअप आपलं कुठे येईल, डेस्कटॉपवर येईल. हे सेटअप कशाचं सांगा पुन्हा काय कळणार. क्यूसी फायर म्हणजे काय, क्यूसी म्हणजे काय, सीपीयूचं नाव आहे त्यामध्ये कॉलकम. त्यानंतर हे सेटअप बघा कशाचा आहे, मीडियाटेकचा आहे, एमटीकेचा. त्यानंतर हे सेटअप कशाचा आहे, युनिसॉक म्हणजे एसपीडी. डाउनलोडिंग एवढं सेटअप आहे अनलॉक टूलचं, लय मोठं नाही. कॉलकम झालं, एमटीके झालं, एसपीडी झालं. त्यानंतर ही एमटीके 1 आहे जुनं. हे आहे इंटरनॅशनल जीएसएम. जीएसएम म्हणजे याच्यामध्ये सगळेच होते, जास्त कामाला येत नाही तरी पण कधी तर लागते सिक्युरिटी येते रिपेअर करण्यासाठी मागे जाऊन. त्यानंतर हे कोणतं आहे, सॅमसंग. तर हे 5 सेटअप आपल्याला काय करावं लागते, इन्स्टॉल करावं लागतील आणि आपल्याला अशी डेस्कटॉपवर दिसेल. त्याच्यामध्ये जर आपल्याकडे कॉलकमचा सीपीयू असेल, कॉलकमचं ओपन करावं लागेल. एमटीके असेल, एमटीके ओपन करावं लागेल. एसपीडी असेल, एसपीडी ओपन करावं लागेल. त्यानंतर सॅमसंग असेल, सॅमसंग ओपन करावं लागेल. तर ती मोबाईल त्याच्यामधूनच होतील. आता जर तुमचा काही मोबाईल सॅमसंगचे देखील एमटीके एसपीडी तर ती यांच्यात पण काही मॉडेल होतील. तर हे यूएमटीचे आपले 4 ते 5 सेटअप आपल्याला लागतील. तर आपण इन्स्टॉल केल्यानंतर कुठे येतील आपले डेस्कटॉपवर येतील. जसं आपण ऍप्लिकेशन डाउनलोड करतो मोबाईल मध्ये प्ले स्टोर मधून आणि इन्स्टॉल करतो, आपल्याला स्क्रीनवर दाखवतो, आपल्या स्क्रीनवरून नंतर आपण युज करतो. तर स्क्रीनवरून जर डिलीट केलो आपण, डिलीट केलो तर डिलीट झालं का मग आपल्या ह्याच्यात डिलीट नाही झालं ना, कारण ते मोबाईल आपलं ती सेटअप इन्स्टॉल केलेला राहते. इथून डिलीट होईल पण तुमच्या कंट्रोल पॅनल मध्ये किंवा सी ड्राईव्ह मध्ये सेटअप मारायला असते. तर बरेच जण ऍप्लिकेशन डाउनलोड करतात पकड आणि त्याला डिलीट करतात वर्षभर, किंवा अनइन्स्टॉल जरी केलं तरी त्याचा डाटा राहते मोबाईल मध्ये. जोपर्यंत आपण मोबाईल फॉर्मॅट करत नाही तोपर्यंत त्याचा डाटा डिलीट होत नाही. कधी कधी कस्टमर येतात आपल्याकडे आणि मोबाईल मध्ये काहीच नाही फुल दाखवला म्हणजे 8GB 8GB किंवा 16GB मोबाईल असते त्यांचा, आणि त्याच्यामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक हे सगळे 2-4 ऍप्लिकेशन टाकले लगेच फुल होते मोबाईल. कारण आता ऍप्लिकेशन 1 GB चे ऍप्लिकेशन आहेत, त्याच्यामध्ये लॉग इन करून जर हे केलं आपण बॅकअप डाटा हे ते केलं 40-40GB 30-30GB डाटा असतात व्हॉट्सअपचा, ते डाटा जर आला तर फुलच होते मोबाईल. तर त्यांना एक तर सांगायचं मोबाईल बदला, ऍप्लिकेशन बंद करा. कोणतं परवडतं बघा त्यांना, ऍप्लिकेशन जर बंद करू शकत मोबाईल बदलते. तर अनलॉक टूल कसं डाउनलोड करायचं कळायचं तुम्हाला, यूएमटीचं सेटअप कसं करायचं कळालंय. आता हे सेटअप फक्त डाउनलोड करायचं बघितलं आपण, त्याला यूज कसं करायचं, कुठला मोबाईल कशात करायचा, तो कुठला सीपीयू कसा ओळखायचा कोणता आहे ते बघू आपण. पहिला जे आपला सीपीयू आहे एसपीडी सीपीयू. एसपीडी सीपीयू बघायचं आपल्याला. एसपीडी सीपीयू ला काय काय लागतं, फ्लॅशिंग साठी काय लागतंय, किंवा त्याची बूट की काय आहेत. पहिला सीपीयू कोणता आपला एसपीडी. एसपीडी सीपीयू ला त्याची जे बूट की आहे, बूट की किंवा टेस्ट पॉइंट असते, काय काय मोबाईल काय असते टेस्ट पॉइंट.
त्याची बूट की अँड्रॉइड मोबाईलला तुम्हाला व्हॅल्यू डाऊन प्लस किंवा मायनस व्हॅल्यू प्लस किंवा मायनस. जर समजा हे माझा मोबाईल आहे आणि सीपीयू कोणता याचा एसपीडीचा आहे, समजा एमटीकेचा आहे, ती पण एमटीकेचा आहे, कॉलकमचा एमटीकेचा, तर तुमच्याकडे मोबाईल आहे एसपीडीचा, तर तुम्हाला सॉफ्टवेअरला कनेक्ट करण्यासाठी काय करावं लागेल, व्हॅल्यूमचं अप बटन किंवा डाऊन बटन स्विच ऑफ करून आपल्याला कम्प्युटरला जोडावं लागतं. त्यावेळेस तुमचा मोबाईल कनेक्ट होते. हे जर मोबाईल मी डायरेक्ट जोडलो कनेक्ट होते का होते, मग चार्जिंग होते तो मोबाईल आपला. तुम्ही सॉफ्टवेअरला स्टार्ट केलो आणि मोबाईल जोडलो, सॉफ्टवेअर होत नाही. काही एमटीकेचे मोबाईल होते ऑटोमॅटिक कनेक्ट होऊन होते, पण काही एमटीकेचे मोबाईलला किंवा एसपीडीच्या मोबाईलला काय करतात, एसपीडीला 100% तुम्हाला बूट की दाबावंच लागते, व्हॅल्यूम अप असेल किंवा डाऊन असेल. आणि जर तुमचं व्हॅल्यूम अप डाऊन नसेल तर कंपनी काय करते, मोबाईल खोलून करा म्हणून सर्व्हिस सेंटरला कळते ना, खोलल्यावर आपण स्टिकर वगैरे निघते त्याची, तर बोर्डच्या खालच्या साईडला किंवा वरच्या साईडला एक बारीक पॉईंट देतात, टेस्ट पॉईंट. मग तिथं आपल्याला एकतर चिमटा लावा लागेल किंवा एक जम्पर मारून ग्राउंडला टच करावं, ते असतात टेस्ट पॉईंट. आणि जे आपले बटनचे मोबाईल आहेत जिओचे किंवा सॅमसंगचे, त्या मोबाईलला बटन असतात कीपॅडचं, होम बटन किंवा स्टार बटन, हॅश बटन, स्टार हॅश दोन्हीला पकडून कनेक्ट करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही ते बूट की कनेक्ट करून केबल लावचा त्यावेळेस आपला मोबाईल कनेक्ट होईल सॉफ्टवेअरला. आता तुम्ही नुसतं लावचा फोन आले का, किंवा ऑन कंडिशन मध्ये लावचा फोन आले का, नाही होणार. कारण बूट की देखील आपल्याला महत्वाचे आहेत, कुठल्या त्याच्यामध्ये लावायचे आपल्याला. तर एसपीडी साठी जर आपल्याकडे आलं समजा बटनचा मोबाईल, आता बटनचे आपल्याकडे मोबाईल आहे, तर आपण कनेक्ट करून सॉफ्टवेअर करू लगेच. B300 दाबून